काय ग, घरात अचानक एवढी शांतता का? हा, काही घडलंय का विशेष? हा. मी पण कशी विसरभोळी ना. आत्ताच नाही का घडलं एवढं मोठं महाभारत. अस्मी आलीये ना, तुझी सवय. पण असू दे, ते माझ्यासाठी महत्वाचं नाही. आता मी तुला काय सांगतेय ते नीट ऐक. उद्या ताराची खूप मोठी कॉम्पिटिशन आहे, खूप मोठी. तिथे तुला ताराची मदत करायला यायचंय, कळतंय ना? अगं बोलत का नाहीयेस काही? सावली, तुझ्या चेहऱ्यावरचा असा रंग का उडालाय ग? हा, तुला नाही माहित? तिच्या चेहऱ्यावरचा खोट्याचा मुखवटा उतरलाय ना, म्हणून भीती वाटते तिला. बरोबर ना? समजलं नाही काही. फार काही महत्वाचं नाहीये. म्हणजे हिच्याबद्दल बोलून आपण आपला महत्वाचा मौल्यवान वेळ वाया घालवायचा एवढी ही महत्वाची नक्कीच नाहीये, हो ना? काय निघ. जगन्नाथ, तू इथे काय रे? फारच धाडस केलंस. चंद्रकांतजींचे खूप फोन येऊन गेले म्हणून आलो. एवढ्यासाठी इथवर आलास तू? काहीच गरज नव्हती खरं तर. अगं तिलोत्तमा, गरज होती ना. आता तिलोत्तमा, मी तुला जे सांगायला इथं आले ना, ते आता मी तुला याच्या समोरच सांगते. हे घे, हे बघ. अहो, विश्वासघाती माणूस आहे हा. याने काय केलंय माहितीये तुम्हाला? या माणसाने रूपम कॉस्मेटिकच्या मालकी तिलोत्तमा मेंदळे आणि त्यांच्या संबंध कुटुंबाची फसवणूक केली आहे. चला, हा माणूस फ्रॉड आहे. सगळ्यांनी इथे थांबण्यात. चला. आजवर या जगन्नाथने तुला जो काही मनस्ताप दिलाय ना, आणि तुझ्या घराण्याचा जो काही अपमान केलाय,